मुलांच्या आवडीचा पदार्थ म्हटलं की मुलं खूप एक्सायटेड असतात. तर असंच काहीचं मुलाचं आज आवडीचं बनवणार आहे आणि खूप दिवसापासून तो पण म्हणत होता, मम्मा बनव बनव, म्हणून चला म्हटलं ट्राय करूया. तर पहिल्यांदा इथे अर्धी वाटी पाणी घेतलेलं आहे, त्याच्यानंतर अर्धी वाटी साखर टाकायची आहे. पाणी जितकं घेतलं तितकं साखर टाका आणि मिक्स करा. जोपर्यंत साखर विरघळत नाही अशा प्रकारे आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर 2 चमचे मी कॉर्नफ्लॉवर घेतलेलं आहे, ते टाकायचं आहे. एकही गाठ न राहता आपल्याला अशा प्रकारे कॉर्नफ्लॉवर मिक्स करून घ्यायचं आहे. पूर्ण कॉर्नफ्लॉवर छान अशा प्रकारे शिजलं पाहिजे, अशा स्टेजपर्यंत आपल्याला शिजवून घ्यायचे. त्याच्यानंतर बटर किंवा तूप टाकून घ्यायचे. तर इथे तूप टाकलेलं आहे मी आणि मिक्स करून घ्यायचं आहे. पाहू शकता बॅटर एक दाटसर असं दिसते. त्याच्यानंतर आपल्याला अर्धी वाटी ना चॉकलेट सॉस टाकून घ्यायचा आहे. तर पाहू शकता मी अशा प्रकारे अर्धी वाटी चॉकलेट सॉस टाकलेला आहे आणि मिक्स करून घ्यायचे. तर घट्ट होईपर्यंत आपल्याला मिक्स करत राहायचं आहे आणि अशा प्रकारे बबल्स येत असल्यानंतर आपल्याला अजून 1 चमचा तूप टाकायचे किंवा बटरसुद्धा टाकू शकता. तर अजून मिक्स करून घ्यायचं आपल्याला. तर पाहू शकता घट्ट झालेलं आहे हे. आता आपल्याला गॅस बंद करायचा आहे. बंद करून थोडा वेळ असं मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला. आता आपलं चॉकलेट हे रेडी झालेलं आहे. तुम्ही अशाच प्रकारे ठेवू शकता किंवा तुम्ही ना असे सॅचेट आहेत ना, असे लगेच मिळतात डीमार्टमध्ये वगैरे, ऑनलाईनसुद्धा मिळतात. तशामध्ये तुम्ही अशा प्रकारे भरूसुद्धा शकता. तर मी अशा प्रकारे मुलांना भरून चॉकलेट बनवून देणारे वेगवेगळे शेप्स आहेत त्याच्यामध्ये भरपूर सारे. आता 15च मिनटं फ्रीजमध्ये ठेवायचे आहेत, लगेच हे होऊन जातात. तुम्ही पातेल्यात जरी ठेवलं ना तसंच कढईत वगैरे तर लगेच होऊन जातात 5 ते 10 मिनटांमध्ये. तर पाहू शकता किती मस्त चॉकलेट निघतात. टेडी बिअर, डॉग वगैरे भरपूर सारे शेप आहे त्याच्यात. तर तुम्ही सुद्धा तुमच्या मुलांसाठी नक्की ट्राय करा. माझ्या मुलांची किती घाई चालली हे काढण्यासाठी तुम्ही पाहूच शकताय. बाहेरचे चॉकलेट खाण्यापेक्षा घरी अशा प्रकारे नक्की बनवा आणि व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. भरपूर सारे शेप मस्त मस्त चॉकलेट रेडी आहेत. अगदी थोड्या वेळामध्ये तुम्ही ट्राय करा आणि तुमच्या मुलांना सुद्धा द्या आणि माझ्या व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय बाय.